जाहीर निषेध टाके न्यू इंग्लिश स्कूलच्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार निषेधार्थ ग्रामसभेनं उचलले कडक पाऊल। 12/2/2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल टाके येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, त्यानंतर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। घोटी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक माननीय विनोद पाटील सर हे एक उच्च शिक्षित IAS अधिकारी असून एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि न्यू इंग्लिश स्कूल टाके येथील अत्याचार घटनेचे मुख्य तपास अधिकारी देखील आहेत, त्यामुळे त्यांना सदर घटनेसंदर्भात इत्थंभूत माहिती आहे असं मी समजतो आणि माझ्या माहितीप्रमाणे सदर घटनेतील पीडित ही 13 वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी असून ती हयात आहे आणि ही सर्व कल्पना विनोद पाटील सर यांना असताना ते आपल्या संभाषणात तिला श्रद्धांजली अर्पण करतात। ही खूपच चुकीची आणि खेदात्मक गोष्ट आहे किंवा जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करून पाटील साहेबांना काय सिद्ध करावायचं आहे याचाही खुलासा त्यांनी करावा व जर अनावधानानं त्यांच्याकडून बोललं गेलं असेल तर त्यांनी संदर्भात जाहीर माफीनामा द्यायला हवा। मी पंढरी उर्फ पप्पू पगारे विनोद पाटील यांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा जाहीर तीव्र शब्दात निषेध नोंदवितो असंही ते म्हणालेत। जाहीर निषेध रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी संपादिका गायत्री लचके, नाशिक। ज्या अपेक्षा पालकांनी व्यक्त केल्या इथे राहण्यापासून ते शिकवण्यापर्यंत या सगळ्यांचा लोक आपला सगळ्या मिटिंग झालेला आहे। या सगळ्यांची काळजी घेऊन एक आचारसंहिता आदर्श आचारसंहिता निर्माण करून आम्ही आमच्या मुख्याध्यापकांना ती तात्काळ पदाची व्यवस्था करतो। त्याचं काय आचारसंहिता लावली याचं सुद्धा फलक किंवा एक कॉपी ऑफिसमध्ये लावण्यात येईल जेणेकरून पालकांना सुद्धा पाहता येईल। सर आपलं नाव सर नाव तुमचं राजेंद्र नगदी, सचिव अक्षय भारत सर्व सेवा सर कोणते आहेत आणि कोणते नाही, पण माझी एकनाथ 7वीला आहे, एकनाथ नावाने 5वीला आहे, त्याला सोडले। आई बाबा इतके मारले तर रडून मला अध्यक्ष आलं तर परत का आम्ही निपण करीत आहे, निपण आम्ही करीत आहे। हातावरचे मासे कापे आम्ही घरी पण 1.5 किलो 3 किलो कापले 8 मासे होते तर हिरं सरपंच असं कापे लागते त्याला विचारा असे आम्ही दिवस काढले। आमच्या मुलाचे दिवस गेले, सासऱ्यांचे दिवस गेले, सुद्धा मला आई बाबा नाही कोणी नाही। पहिली शाळा काढली म्हणून आज मुलींना ज्ञानदानाचं शिक्षण मिळालं, त्यामुळे सर्वप्रथम माता साहेबांना विवर्त आपलं आज आपण बघतोय 2 दिवस झाले घटना घडली, परंतु आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याच्या शो मॅडम, शिक्षण संचालक, पालकमंत्री कोणीही आलो नाही। एखादी जर दुसरी घटना घडली असती तर पुत्रासाठी प्रयोग केले असते, बरोबर नाही? परंतु खेडेगावामध्ये एका गोरगरिबाची मुलगी आहे म्हणून यांना काही देणं नाही। परंतु मागास बघितलं मी आल्यानंतर बरेच पालक म्हणत होते बरेच शिक्षक असे ती चिमटा घेतात, हात लावतात, असे तसे करतात। त्या नाराजांना म्हणून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी पोहोचण्यासाठी तसं 5 वाजता निघाले आपण आम्हाला पोहोचण्यासाठी तुमच्या म्हणून उशीर झाला असेल तर मी आमच्या सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। घटना अतिशय निंदनीय आहे, याच्याबद्दल अजिबात शंका नाही। हे जे आरोपी यांच्यासाठी संस्थेतून जी काही लागेल माहिती लागेल ती सर्व पुरवली जाईल। तत्पूर्वी मी जे आता प्रश्न उपस्थित केला की आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना 8 तारखेलाच आम्ही गावाला हजर होतो, सचिव आणि मी स्वतः, आणि त्यावेळेस आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं दिले होते आणि त्याच दिवशी आम्ही पत्र पण त्यांच्या समोर तयार करून त्यांना सस्पेन्शन ऑर्डर तयार केली होती। त्याच्यावर आम्हाला लगेच पत्र आलं तर त्यांना टर्मिनेशन प्रस्तावित करावं। ह्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना काढून सगळ्या महिला शिक्षिका बघा, ही माझी मागणी। तुमचं काय म्हणणं आहे? महिला शिक्षिका माहिती गोळा केली त्या पालकांच्या माध्यमातून मी हा विचार केलाय। काही ठिकाणी मुलींची शाळा इथे महिलाच असतात, बरोबर नाही? तो स्थानिक असू द्या, पूर्ण असू द्या, आपल्या घरचा असू द्या, आपल्याला माहिती आहे का? पण जर आपण सगळ्यांनी विचार केला की फक्त महिला जर शिक्षित करायला आपली पण शिक्षित करायला कोणतरी
काय का नाही? अशा घटना घडतील का? नाही. नाम नाही. माझी संस्था चालकांना विनंतीने आदेश आहे की तुम्ही त्या सगळ्या शिक्षकांना तुमच्या संस्थाचं तिकडे घेऊन जा. सगळ्या महिला शिक्षकांना परत अशा गोष्टी उद्भवणार नाही, परत अशा समस्या घडणार नाही. कारण माणूस हा प्राणी विचित्र प्राणी असतो. आणि राहिला दुसरा विषय, शिक्षक संस्थानिकांनी पोलीस प्रशासनाला शिक्षण विभागाला काय पत्रावर केला आज 2 दिवसात ती त्यांनी माहिती द्यावी. फोन लावून आंदोलन करावं लागते. त्याचे उपचार आणि संस्था चालक आज कितवा दिवस मिळून गेले. बरं, मला आता या माध्यमातून एक आम्ही जास्त वेळ घेणार नाही, कारण आमचं आता सगळीकडे फिरून झालं. पालकांच्या मनामध्ये भीती भरली होती. लहान मुली अक्षरशः शाळेत यायला नाही म्हणतात. लक्षात घ्या. आणि ही वेळ कशामुळे आली? फक्त तुमच्या दुर्लक्ष झाल्यामुळे आली. कारण तुम्ही संस्था चालक म्हणून आपण एखादी नुसती संस्था उभी करायची आणि तिच्याकडे जायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. मला सांगा, जर शिक्षक, ती मुलगी वर्गात शिकत होती, शिकत असताना तिला मुख्याध्यापकाच्या घरी पाठवायची गरज काय? आपल्याला प्रश्न म्हणजे उद्या कोणी बी सोडायला येईल आणि कोणत्या मुलीला शाळेतून घेऊन बाहेर घेऊन जायचा. आणि आता तुमचे जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात ते फक्त परिसरात आहे. ते आपल्या खोल्यांमध्ये परीक्षा तिथं आपण शिकवतो. प्रत्येक खोलीमध्ये आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे आणि वायफाय घ्यायचं. आणि ज्या पालकाची मुलगी इथे वर्गात शिकते, मुलगा शिकतोय, त्याच्या मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करून तुम्ही द्या. त्याला घरून पाहता आलं पाहिजे, हा शिक्षक शिकवतोय का, माझ्या खाली शिकतोय का, माझी मुलगी वर्गात आहे का, हे सुद्धा त्याला कळलं पाहिजे. या सूचना महत्वाच्या आहेत. कारण ही शाळा अतिशय दर्जेदार शाळा आहे. 50 गावांचे मुलं मुली, गोरगरीबाचे मुलं या शाळेमध्ये शिकतात. एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतंय. या शहराला महाराष्ट्राला 15 अधिकारी दिले, पोलीस दिले, वकील दिले, सचिव दिले. पण मग आता तुम्ही हे नाव खराब करायचं काम केलं. त्या आपल्याला मी भेटलो. आज आपल्याला इगतपूर तालुक्यामध्ये नामांकित असलेली न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमधून देशाला नव्हे तर इतर जगाला विद्यार्थी पुरवणारी आपली शाळा होती. पण या शाळेमध्ये या ज्ञानाच्या मंदिरामध्ये या प्रमुख खुर्चीवरती जो नरभक्षक बसलेला होता याचा आपण लयच झालेला आहे. शेवटी त्यांनी आपल्या सर्वांच्या विचारधारेत असलेली बालिकेला नरभक्षक केलं. असल्या हरामखोर प्रवृत्तीच्या माणसाला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण सर्वांनी फाशी झाली पाहिजे की नाही पाहिजे? जर खाल्लेला फाशी झाली पाहिजे की नाही? याला फाशी झाली पाहिजे की नाही पाहिजे असं विमर्श करू. पण त्याच्यामध्ये माझ्या काही संस्थेला संस्थाचालकांना माझे 2-3 सवाल आहेत. याचे आपण येणाऱ्या पुढील भविष्यकाळामध्ये तुमच्या शाळेमध्ये हे सर्व शिक्षक बसलेले हे सर्व प्रामाणिक काम करणारे शिक्षक आहेत. पण आज या कार्यक्रमामुळे सर्व शिक्षकांची मान खाली झालेली, सर्व विद्यार्थ्यांचे पण मान खाली झालेली. पण याच्यामध्ये तुम्हाला मी 2-3 मुद्दे सूचित करू इच्छितो. हे मुद्दे असे आहेत की तुमच्या शाळेमध्ये आतापर्यंत या ज्या गोष्टी घडत आल्या या सर्वात प्रत्येकाच्या कामी पडल्या. का त्या गोष्टी घडल्यात कोणत्या बाजूने घडल्या. मग या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी याची पडताळणी दाखवली. हा मोठा मुद्दा आहे. जर तुम्हाला या गोष्टी कसं तुमच्या कामी पडल्या, पण त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला सूचना आहे. या गोष्टी मी माझ्या गावामध्ये शाळेमध्ये पण राबवलेल्या आहे. आणि ती सूचना तुम्हाला सर्व उपस्थितांना सांगतोय. ती सूचना अशी आहे, तुम्ही 3 क्लास निवडा. 9वी 10वी किंवा 10वी 11वी 12वी आपल्याकडे 3 क्लासच्या मुलांना अशा प्रत्येकाला लावलं जातात. प्रत्येकाला एका क्लासमध्ये एका क्लासमध्ये 40 विद्यार्थी. या 40 विद्यार्थ्यांना 40 चिठ्ठ्या द्या. त्या क्लासमधल्या 40 प्रत्येक 3 क्लासमधल्या त्या विद्यार्थ्यांना 40 चिठ्ठ्या देऊ. प्रत्येक शिक्षकाचं चारित्र्य काय आहे, प्रत्येक शिक्षकाचे चारित्र्य काय आहे, कोणत्या शिक्षक शिक्षणासाठी सत्य आहे, कोणत्या शिक्षक या असतात नागरिक सन्माननीय व्यक्ती, या संस्थेचे पदाधिकारी व पालक वर्ग, आपण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. खरंच एक ज्वलंत प्रश्न आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की 8 दिवसापूर्वी याच शाळेच्या पटांगणात याच ठिकाणी आम्ही कार्यशाळा घेतली होती. नवीन कायद्याची जनजागृती, मुलांना नवीन कायदा
ज्ञात व्हावा, त्यांना माहीत असावं, त्या उद्देशाने मी घेतली होती आणि त्याचं प्रश्न म्हणून की आपण या ठिकाणी याच घटनेच्या अनुषंगाने काही विद्यार्थ्यांना जाणीव झाली तर त्याच्या पालकांना यावर माहिती दिली आणि त्या अनुषंगाने पालकांनी पुढाकार घेऊन या घटनेबाबत कुठेतरी दखल दिल्याने आपण हा गुन्हा नोंद केला आणि त्याच अनुषंगाने कारवाई झाली आहे. महत्वाचं हा सगळ्या गावाला विनंती आहे की आपलं मूल या ठिकाणी शिकतंय. आज आपण सर्व जागृतीने आला आहात. माफ करा माझं बोलणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल, पण यापूर्वी आपण कधी आपल्या पाल्याकडे चौकशी केली का? तू कितवीला जातोस, काय आज शिकला, आज काय झालं, याबद्दल आपण बरेचसे अनभिज्ञ असतो. ठीक आहे, आज आपण आवाज उचललाय, ज्यावर अन्याय झाला या निमित्तानं आपण एकत्र झालात, आनंदाची गोष्ट आहे. पण आपण न्याय हक्कासाठी नक्कीच भांडला पाहिजे. त्या मुलीवर जो अन्याय झालाय तो कधीही सहन करण्यायोग्य नाही किंवा करू शकत नाही. ज्या लोकांनी ज्यांचा इथं सहभाग आहे त्यांच्यावर निश्चितच ती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळेस आम्हाला ही माहिती समजली तात्काळ आमची पूर्ण टीम, आमचे अधिकारी रात्रभर त्या घटनेच्या अनुषंगाने तपासत होते. त्या घटनेच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई केली. आपण त्या महिलेची, त्या मुलीची कंप्लेंट जी होती नोंदवून घेतली, गुन्हा दाखल केला. दाखल करण्यापूर्वीच आपण जे संशयित आरोपी होते त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि आता ही आरोपी आपल्या पोलीस कस्टडीत आहे. आपला तपास जो आहे तो तपासासाठी सर्व साक्षीदारांचं त्यांचं सर्वांचं सहकार्य लागतं आणि ते त्या माध्यमातून आपण तपास करत आहोत. तपासावर तुम्ही कुठलीही शंका ठेवू नका. निसंकोचपणे जो तपास होणार आहे तो योग्य पद्धतीने होणार आहे आणि ह्या तपासावर फक्त तुमचं नाही, मान्य न्यायालयाचं, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे ही घटना कुठेही आपण सहन करण्यायोग्य नाही. सर्व मुलीचे पालक आहे, मी सुद्धा मुलीचा पालक आहे आणि सर्वांना ही जाणीव आहे. त्यामुळे ही घटना आपण त्या मुलीच्या न्यायासाठी तिला आपण श्रद्धांजली म्हणून नक्कीच आपण यात कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. तपासानंतरही आपण मान्य न्यायालयात दोषारोप दाखल करण्याचा निश्चितच या ठिकाणी भाव येतो की यातील जे आरोपी आहेत त्यांना मान्य न्यायालयातून उचित योग्य ती शिक्षा होणारच आहे. त्याबद्दल आपण कुठलीही शंका बाळगली. दुसरं तिथं ज्या समस्या आहेत तुमच्या